नमस्कार, जय महाराष्ट्र. मराठी फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपल्या चॅनलवरती रोज सकाळी 11 वाजता तुमच्यासाठी एका नवीन जॉबची जाहिरात तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवीन जाहिरात सर्वात प्रथम बघायला मिळून जाईल. तर मित्रांनो, नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. काय आहे जाहिरात, कोणकोणते पदे असणार आहेत, कोणकोणते विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात, सर्व सविस्तर माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. मित्रांनो, ही जी कंपनी आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येते, त्यामुळे ऑल इंडियाचे कॅन्डिडेट यासाठी अर्ज करू शकतात. तुमचं जे काही एक्झाम असणार आहे यामध्ये ती महाराष्ट्रामध्येच असणार आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू कधी होणार आहेत? 12 जून 2025 म्हणजे कालपासून ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झाले आहेत. शेवटची जी तारीख असणार आहे ती असणार आहे 3 जुलै 2025. या तारखेच्यात तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिट करायचे आहे. त्याचबरोबर इतर सर्व डेट्सबद्दल माहिती आपण पुढे बघणार आहोत. इथे बघा वॅकन्सीबद्दल माहिती प्रोव्हाइड केली आहे. वॅकन्सीज टेंटेटिव्ह. पहिलं जे पद असणार आहे ते असणारे डॉक्टर्स. त्यासाठी टोटलच्या जागांचं असणार आहे ते 10 जागा असणार आहे. इथे कॅटेगरी वाईज विश्लेषण प्रोव्हाइड केलेले आहे. त्याचबरोबर दुसरं असणार आहे लीगल, त्यासाठी 20 जागा. फायनान्ससाठी 20 जागा. त्याचबरोबर IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी 20 जागा. त्याचबरोबर ऑटोमोबाईल इंजिनियरसाठी 20 जागा. त्याचबरोबर डॉक्टर MBBS साठी 4, फायनान्ससाठी 1, ऑटोमोबाईल इंजिनियरसाठी 1. इथे अशा जागा स्पेशलिस्ट बॅकलॉगसाठी असणार आहेत. त्याचबरोबर इथे खाली जागा मेन्शन केल्या आहेत. जनरलिस्टसाठी टोटलच्या जागा असणार आहेत 170 टोटल जागा असणार आहे. टोटल जागा यासाठी जास्त आहे. क्वालिफिकेशन यासाठी लागणारे कोणतीही पदवी, तुमच्याकडे कोणतीही पदवी असेल तर तुम्ही जनरलिस्ट या पदासाठी अर्ज करू शकता. जागा यासाठी 170 या असणार आहेत. आता आपण बघूया यासाठी कोणकोणते विद्यार्थी असणार आहे, इतर क्वालिफिकेशन काय लागणार आहे ते सुद्धा आपण आता बघूया. त्याआधी यासाठी तुम्हाला सॅलरी किती देणार आहे ते बघूया. सॅलरी मित्रांनो तुम्हाला 50,000 रुपये ही बेसिक सॅलरी असणार आहे. अलाउन्स ॲड केल्यानंतर तुम्हाला 90,000 पर मंथ इतकी सॅलरी असणार आहे. मित्रांनो, 90,000 पर मंथ ही सॅलरी हाय स्केलची असणार आहे. टॉपची सॅलरी तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे. त्याचबरोबर इतर सर्व जे काही भत्ते असणार आहे ते सुद्धा तुम्हाला यामध्ये मिळणार आहेत. त्यानंतर आता आपण बघूया एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे. इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन हे तुमचं 1/5/2025 1 मे 2025 नुसार कॅल्क्युलेट केले जाणार आहे. इथे बघा एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये जनरलिस्ट जे काही पद आहे वरती तुम्हाला मी सांगितलं जनरलिस्ट ऑफिसर, त्यासाठी 170 जागा असणार आहेत. त्यासाठी क्वालिफिकेशन बघा ग्रॅज्युएट और पोस्ट ग्रॅज्युएट इन एनी स्ट्रीम, म्हणजे तुमच्याकडे कोणत्याही शाखेची पदवी असेल तुम्हाला ॲटलिस्ट त्यामध्ये 60% असणे गरजेचे असणार आहे. त्याचबरोबर तुम्ही SC ST कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला 55% जरी मार्क्स असतील आणि तुमच्याकडे कोणत्याही शाखेची पदवी असेल तरीसुद्धा तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर नंतरचे ते पद बघा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, यासाठी तुमचं BE BTech ME MTech इन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग झाले असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. यामध्ये सुद्धा तुम्हाला ॲटलिस्ट 60% मार्क्स लागणार आहेत. त्यानंतर IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी BE BTech ME MTech इन कम्प्युटर सायन्स तुमचं झालं असेल किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये झालं असेल किंवा MCA तुमचं झालं असेल तरीसुद्धा तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. ॲटलिस्ट 60 मार्क्स इथे सुद्धा तुम्हाला लागणार आहे. आता फायनान्ससाठी बघा, फायनान्ससाठी तुम्हाला BCom किंवा MCom जरी तुमचं झालं असेल 60 मार्क्सने तरीसुद्धा तुम्ही अर्ज करू शकता. BCom आणि MComच्या विद्यार्थ्यांसाठी ही चांगली संधी असणार आहे. त्यासाठी तुम्ही अर्ज नक्कीच करायला पाहिजे. त्याचबरोबर चार्टर्ड अकाउंटंट, त्याचबरोबर कॉस्ट अकाउंटंट हे सुद्धा तुमचं झालं असेल तरीसुद्धा तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. त्यानंतर इथे लीगलसाठी पद बघा ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट इन लॉमध्ये झाले असेल ॲटलिस्ट 60 मार्क्सनी तरीसुद्धा तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. आता डॉक्टर्स MBBS साठी बघा MBBS झालं असेल MD झालं असेल तुम्ही तरीसुद्धा तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. त्यानंतर आता एज क्रायटेरिया बघूया. एज लिमिट किती लागणार तुमचं, कमीत कमी 21 वर्ष, जास्तीत जास्त 30 वर्ष एज लिमिट तुमची ही ओपन कॅटेगरीसाठी असणार आहे. त्याचबरोबर इतर ज्या काही कॅटेगरी असणार आहे SC ST कॅटेगरीसाठी 5 वर्षाची सूट दिली जाणार आहे. OBC कॅटेगरीसाठी 3 वर्षाची सूट यामध्ये तुम्हाला दिली जाणार आहे. PWD कॅन्डिडेटसाठी 10 वर्षाची सूट यामध्ये तुम्हाला असणार आहे. त्याचबरोबर आता आपण बघूया यामध्ये तुमची निवड कशा प्रकारे असणार आहे, तुमची सिलेक्शन प्रोसेस नक्की काय असणार आहे. त्यामध्ये 2 पार्टमध्ये तुमची सिलेक्शन प्रोसेस असणार आहे. पार्ट 1 मध्ये तुमची ऑनलाईन एक्झाम होणार आहे. पार्ट 2 मध्ये तुमचा एक इंटरव्ह्यू असणार आहे. पार्ट 1 मध्ये ऑनलाईन एक्झाममध्ये काय असणार आहे, तुम्हाला फेज 1 असणार आहे. फेज 1 तुमची प्रिलिमिनरी ऑनलाईन एक्झाम होणार आहे आणि फेज 2 मध्ये मेन एक्झामिनेशन ऑनलाईन तुमची होणार आहे. आता प्रिलिमिनरी एक्झामसाठी सिलेबस काय असणार तुम्हाला, प्रिलिमिनरी एक्झाम ही तुमची 100 मार्क्सची असणार आहे. 100 क्वेश्चन त्यामध्ये तुम्हाला विचारले जाणार आहेत. 1 तासाचा कालावधी त्यामध्ये तुम्हाला असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला इंग्लिश लँग्वेज, रिजनिंग ॲबिलिटी आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड असे 3 सब्जेक्ट यामध्ये तुम्हाला असणार आहे. 100 क्वेश्चन 100 मार्क्ससाठी यामध्ये असणार आहेत. त्यानंतर दुसरं जे असणार आहे ते असणार आहे मेन एक्झामिनेशन. आता मेन एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला काय असणार आहे, टोटल 250 मार्क्स यामध्ये असणार आहेत आणि 3 तासाचा कालावधी यामध्ये तुम्हाला असणार आहे. त्यासाठी सब्जेक्ट काय असणार आहे, इथे बघा सब्जेक्ट मेन्शन केले आहेत. टोटल 5 सब्जेक्ट असणार आहे, 5 सेक्शन यामध्ये असणार आहे. तुम्हाला पहिल्या सेक्शनमध्ये तुमची टेस्ट ऑफ रिजनिंग होणार आहे, टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज, टेस्ट ऑफ जनरल अवेअरनेस,
टेस्ट ऑफ कम्प्युटर सायन्स, टेस्ट ऑफ कॉम्पिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, त्याचे तुम्हाला 250 क्वेश्चन असणार आहे 250 मार्क्ससाठी आणि तुम्हाला 3 तासाचा कालावधी यामध्ये दिला जाणार आहे। त्याचबरोबर एक्झामची लँग्वेज तुमची हिंदी किंवा इंग्लिशमध्ये असणार आहे। त्यानंतर तुम्ही फॉर स्पेशलिस्टसाठी जर अर्ज करत असाल त्यासाठी तुम्हाला 6 वेगवेगळे सेक्शन असणार आहे। इथे सेक्शन मेन्शन केले आहे। 250 मार्क्सच असणार आहे यासाठी आणि 250 क्वेश्चन यामध्ये तुम्हाला विचारले जाणार आहे। त्यानंतर यामध्ये पार्ट 2 मध्ये तुमची डिस्क्रिप्टिव्ह टेस्टसुद्धा होणार आहे। डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट ही तुमची 30 मार्कांची असणार आहे। इंग्लिश लँग्वेजवरती ही टेस्ट असणार, तुम्हाला निबंध लिहायला सांगणार आहे 10 मार्क्ससाठी, सर्व 10 मार्क्ससाठी प्रिसिज आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह 10 मार्क्ससाठी इथे तुम्हाला येणार आहेत। त्यानंतर पार्ट बी मध्ये तुमचा एक इंटरव्ह्यू असणार आहे। इंटरव्ह्यू नंतर तुमचं डायरेक्ट यामध्ये सिलेक्शन असणार आहे। मित्रांनो सिलेक्शन प्रोसेस थोडीशी किचकट आहे कारण यामध्ये सॅलरी तुम्हाला टॉपची मिळणार आहे, सॅलरी हाय स्केलची असणार आहे, त्यामुळे तुम्हाला एवढी सिलेक्शन प्रोसेस यामध्ये लागणारच आहे। त्यानंतर इथे बघा ॲप्लिकेशनची फी किती असणार आहे। SC ST कॅटेगरीसाठी 250 रुपये ॲप्लिकेशनची फीज असणार आहे। त्याचबरोबर इतर जे काही कॅन्डिडेट असणार आहे त्यासाठी 1000 रुपयाची फीज इथे लागणार आहे। त्यानंतर आता एक्झामिनेशन सेंटर बघूया। एक्झामिनेशन सेंटर हे महाराष्ट्रामध्ये असणार आहे। महाराष्ट्रामध्ये कुठे असणार आहे, पहिली जी काही तुमची फेज 1 असणार आहे त्यासाठी हे महाराष्ट्रामध्ये एक्झाम सेंटर असणार आहे। मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक हे एक्झाम सेंटर यामध्ये असणार आहे। फेज सेकंडसाठी एक्झाम सेंटर इथे बघा महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मुंबई, नवी मुंबई आणि ठाणेला फेज सेकंडसाठी एक्झाम सेंटर यामध्ये असणार आहे। त्यानंतर यासाठी अर्ज कुठे करायचा, अर्ज मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे। ही जी असणार आहे ती ऑफिशियल वेबसाईट असणार आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। इथे त्यांनी ॲप्लिकेशनची जी काही प्रोसेस असणार आहे ॲप्लिकेशनची ती सुद्धा मेन्शन सविस्तर केली आहे, ती तुम्ही सविस्तर या PDF मध्ये बघू शकता। ही PDF मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो। टेलिग्राम चॅनलवरून ही PDF डाउनलोड करा, PDF एकदा सविस्तर वाचा। जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तरच यासाठी अर्ज करू शकता। आता आपण बघूया यासाठी टेंटेटिव्ह डेट्स काय असणार आहे, इम्पॉर्टंट डेट्स आपण आता बघूया। यासाठी इथे बघा तुमची ऑनलाईन एक्झामिनेशनची डेटसुद्धा त्यांनी मेन्शन केली आहे। 20 जुलैला तुमची टेंटेटिव्ह डेट आहे मित्रांनो ही। त्याचबरोबर तुमची फेज सेकंडची जी एक्झाम असणार आहे ती 31 ऑगस्ट 2005 तुमची फेज सेकंडची एक्झाम होणार आहे। ही सुद्धा टेंटेटिव्ह डेट असणार आहे। कन्फर्म डेट त्यांचे लवकरच ऑफिशियल वेबसाईटवरती पब्लिश करण्यात येईल। तर अशा प्रकारे ही जाहिरात आता आपण डिटेलमध्ये बघितली आहे। या जाहिरातीबद्दल तुम्हाला कसलाही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।